नमस्कार. केबीनेट न्यूजच्या मुख्य बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. शिवसेना उमेदवार सुलभा उबाळे यांना दिलासा. उमेदवारी अर्ज ठरला वैध. 5 दिवसांच्या सुट्ट्यांचा लाभ घेण्यासाठी उमेदवार सरसावले. गुरुवारपासूनच 5 दिवस प्रचाराचा उडणार धुरळा. विलास लांडे यांना मंत्री करण्यासाठी सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करा. नगरसेवक अजित गव्हाणे यांचं आवाहन. डिझेल 1 रुपयांनी स्वस्त होणार तर पेट्रोल दरात ₹2.25 रुपयांची कपात होण्याची शक्यता. 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच उतरणार डिझेलचे दर. आणि दशकभरानंतर ऑर्कुटला लागणार टाळं. सोशल नेटवर्किंगमध्ये ऑर्कुट होणार इतिहास जमा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आक्षेप घेतल्याने अडचणीत आलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुलभा उबाळे यांना मंगळवारी दिलासा मिळाला. त्यांनी शपथपत्रात दिलेली माहिती योग्य असल्याचा निर्वाळा देत निवडणूक निर्णय अधिकारी साहेबराव गायकवाड यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवला. निवडणूक अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा भाजप उमेदवार एकनाथ पवार यांनी दिला आहे. उमेदवारी अर्जांची सोमवारी छाननी करण्यात आली. भोसरी विधानसभा मतदारसंघात नगरसेविका सुलभा उबाळे शिवसेनेचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. या अर्जासोबतच उमेदवारावर दाखल असलेले गुन्हे व मालमत्तेची खरी आणि सविस्तर माहितीचे प्रतिज्ञापत्र सादर करणं उमेदवारांना बंधनकारक असतं. मात्र उबाळे यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात व पतीच्या मालमत्तेसंदर्भात तसंच त्यांच्यावर दाखल गुन्ह्यासंदर्भातील माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आक्षेप भाजपचे उमेदवार एकनाथ पवार यांनी घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकारी साहेबराव गायकवाड यांनी उबाळे आणि पवार या दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर त्यांनी उबाळे यांना योग्य ती माहिती सादर करण्यासाठी 1 दिवसाची मुदत देत मंगळवारी त्यावर सुनावणी ठेवली होती. त्यात सुलभा उबाळे यांच्या वतीने शपथपत्रातील माहिती योग्य असल्याचा खुलासा करण्यात आला. त्यावर साहेबराव गायकवाड यांनी उबाळे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. मात्र एकनाथ पवार यांनी निवडणूक अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. राज्यात 5ही प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने ही निवडणूक सोपी नाही हे नक्की. त्याच पार्श्वभूमीवर येत्या गुरुवारपासून म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून आलेल्या सलग 5 दिवसांच्या सुट्टीचा फायदा घेत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याच्या योजना सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आखल्या आहेत. शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका जोर पकडणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या 1 दिवस आधी शिवसेना, भाजप युती आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या संसाराचा काडीमोड झाला. त्यामुळे 1 दिवसात उमेदवार शोधून त्यांचे अर्ज भरता भरता सर्वच राजकीय पक्षांची दमछाक झाली. पिंपरी मतदारसंघात तर शिवसेनेकडे ताकदीचा उमेदवार असतानाही राष्ट्रवादीचा विजय सोपा करण्यासाठी काँग्रेसमधून गौतम चाबुकस्वार यांच्या रूपाने उमेदवार आयात करण्याची खेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. या सर्व गोंधळात भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या 3ही विधानसभा मतदारसंघात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या हाती प्रचारासाठी आता फक्त 13 दिवसच राहिले आहेत. आतापर्यंत सोशल मीडियातील माध्यमांचा अपवाद वगळता इतर कोठेही निवडणुकीचा प्रचार फारसा रंगात आलेला नाही. केवळ महत्त्वाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीपर्यंतच आणि एखादी पदयात्रा काढण्यापर्यंत प्रचार मर्यादित राहिला आहे. त्यामुळे प्रचार थंडावला होता. परंतु गुरुवारपासून म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून पुढील 5 दिवसांचा लॉंग वीकेंड उमेदवारांच्या मदतीला धावून आला आहे. गुरुवारी गांधी जयंती, शुक्रवारी दसरा, शनिवार रविवारचा वीकेंड आणि सोमवारी ईदची सुट्टी आल्याने सलग 5 दिवस प्रत्येक मतदारांपर्यंत कसे पोहोचावे याची रणनीती ठरवण्याचं काम 3ही मतदारसंघातील उमेदवारांनी सुरू केले. तर काही उमेदवारांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची योजना आत्ताच निश्चित केली आहे. या 5 दिवसांच्या कालावधीत मिरवणुका, प्रचार फेऱ्या, चौकसभा, रोड शो या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. भोसरीचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विलास लांडे यांनी सोमवारी पांडवनगर, आळंदी रोड, संत तुकाराम नगर, दिघी रोड आदी परिसरात प्रचार फेरी काढली. विलास लांडे यांना यंदाचं मंत्रीपद
यावेळी नक्की असून त्यांना मंत्री करण्यासाठी जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य देऊन ऐतिहासिक हॅट्रिक घडवा असं आवाहन प्रचार फेरीनंतर झालेल्या जाहीर सभेत सर्वच वक्त्यांनी केलं। आमदार लांडे यांनी पांडवनगर परिसरातून आपल्या प्रचार रॅलीला सुरुवात केली। याप्रसंगी नगरसेवक अजित गव्हाणे, शरद बोराडे, नितीन लांडगे, अमर फुगे, पंडित गवळी यांच्यासह सुमारे 1,500 ते 2,000 नागरिक उपस्थित होते। यावेळी नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले की जनतेने आपल्याला या प्रभागातून मोठ्या मताधिक्याने विजयी केलं। आमदार लांडे यांचं मार्गदर्शन, नेतृत्व आणि त्यांनी दिलेला निधी यामुळे या प्रभागात सर्वाधिक कामे आपण करू शकलो। हे केवळ आमदार लांडे यांच्यामुळेच शक्य झालं। आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येणे निश्चित असून आमदार लांडे यांना मंत्री करण्यासाठी आपण त्यांची हॅट्रिक घडवाल असा विश्वास असल्याचं मत गव्हाणे यांनी व्यक्त केलं। याप्रसंगी बोलताना आमदार लांडे म्हणाले की आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मी 2 वेळा विधानसभेत पोहोचलो। माझी निष्ठा मतदारांप्रती असल्यामुळे मी मतदारसंघात विकासाची गंगा आणली। त्यामुळे आता आपल्याला ज्येष्ठ नागरिक, तरुण, विद्यार्थी, बेरोजगार युवक, निराधार, विधवा, परित्यक्त्या महिलांसाठी भरीव कार्य करायचं आहे असं आमदार लांडे यावेळी म्हणाले। मराठी चित्रपट क्षेत्रातील छकुला म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आदिनाथ कोठारे आणि मर्डर टू फेम सुलग्ना पाणीग्रही यांनी विद्यार्थ्यांसोबत दांडियाचा आनंद लुटला। यावेळी आदिनाथ कोठारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। चिंचवडच्या IBMR संस्थेनं दांडिया स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेचं बक्षीस वितरण अभिनेता कोठारे, अभिनेत्री पाणीग्रही यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्रसिद्ध गायक राहुल रानडे, डॉक्टर संदीप पाचपांडे, डॉक्टर आशाताई पाचपांडे, डॉक्टर प्रीती पाचपांडे, लक्ष्मीकांत गुंड, रोटरी पिंपरी टाउन क्लबचे माजी अध्यक्ष अनिल निवाळे, सुशील अरोरा आदी उपस्थित होते। यावेळी उत्कृष्ट नृत्यासाठी अतुल कुमार, स्वप्नील धुमाळ, जयम आणि सोनी यांना बक्षिसे देण्यात आली। उत्कृष्ट वेशभूषेसाठी मयूर कांबळे, नेहा इंगोले, शालिनी भडारिया, झिशान अली यांची निवड झाली। तर उत्तेजनार्थ हिरेन पटेल, संजीवनी चव्हाण, चैताली भट, निकुंज भलारा यांना बक्षिसे देण्यात आली। यावेळी रानडे यांनी इश्कवाला लव या आगामी चित्रपटातील एक गझल सादर करून टाळ्यांची दाद मिळवली। यावेळी दांडिया स्पर्धेत सुमारे 500 विद्यार्थी सहभागी झाले होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक बजाज यांनी केलं। डाल्को कंपनी शेजारच्या जागेत महापालिका कत्तलखाना उभारत आहे। याला विरोध दर्शवण्यासाठी पिंपरी बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांनी मंगळवारी निदर्शने केली। पिंपरी चिंचवड महापालिका पिंपरीतल्या बाजारपेठ आणि भर नागरी वस्तीमध्ये कत्तलखाना उभारत आहे। यामुळे नागरी आरोग्य धोक्यात येणार आहे। कत्तलखान्याच्या परिसरात अर्धा किलोमीटरच्या परिघात तब्बल 15 मंदिरं आहेत। त्यांचं पावित्र्य देखील धोक्यात येईल। त्यामुळे महापालिकेनं अन्यत्र कत्तलखाना उभारावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। पोलिसांनी धरणं आंदोलनाला परवानगी नाकारल्याने व्यापाऱ्यांनी निदर्शनं करत कत्तलखान्याला विरोध केलाय। यात सेंट्रल पंचायतीचे अध्यक्ष शिवनदास पमनानी, कन्हैयालाल अछेरा, इंदर वाधवानी, वासू इदनानी, मनोहर जेठवानी, महेश मोटवानी, चंदर जसवानी, चंदर आचरा, मोहनदास जांगियानी, ग्रंथी मुथीसिंग वलेचा, चंदर मूलचंदानी, शंकर मूलचंदानी, पोमल तनवानी आदींसह व्यापाऱ्यांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला। सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलं अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजम गुंडे यांनी दिली। सह्याद्री प्रतिष्ठानची स्थापना चिंचवड इथं 8 वर्षांपूर्वी झाली। गेल्या अनेक वर्षात संस्थेतर्फे 170 दुर्ग संवर्धन मोहिमेचे आयोजन केलं आहे। सामाजिक जाणीवेच्या भावनेतून दुर्ग संवर्धन मोहिमेबरोबरच सामाजिक कार्यातही संस्थेचं योगदान आहे। संस्थेच्या वतीनं 2 वर्षांपासून दर 6 महिन्याला रक्तदान शिबिर घेण्यात येतं। यंदा संस्थेचं हे 5वं रक्तदान शिबिर आहे। भोसरीतील लाईफलाईन हॉस्पिटल इथं हे शिबिर आयोजित केलं होतं। डॉक्टर दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली याचं आयोजन झालं। मुंबई, नारायणगाव, पारनेर तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला। हिंदू जनजागृती समितीच्या सदस्यांनीही या शिबिरामध्ये सहभाग घेतला। विशाल बागल, दत्तात्रय शिंदे, रविराज उदगडे, सचिन हराळ, विनोद पोखरकर यांनी संयोजन केलं। देहू रोड इथल्या आंबेडकर नगरात टोळक्यांनी धुमाकूळ घातला। या टोळक्यांनी परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत 2 वाहनांची तोडफोड केली।
देहू रोड परिसरातील आंबेडकर नगरमध्ये सोमवारी रात्री 8:30च्या सुमाराला दुचाकीवरून आलेल्या 7 जणांनी परिसरात दहशत पसरवण्यास सुरुवात केली। या सर्वांनी तलवार आणि चाकूच्या जोरावर परिसरात धुमाकूळ घातला। रहिवाशांच्या वाहनांची तोडफोड केली। चिंचवडमधल्या श्रीधर नगर इथं 2 चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं होतं। दरम्यान याच वेळी आपलं कर्तव्य बजावणारे बीट मार्शलचे पोलीस प्रमोद सूर्यदेव हिरळकर आणि चंद्रकांत शंकर गडदे यांनी चोरट्यांचा पाठलाग केला। तब्बल 1.5 किलोमीटर पाठलाग करून या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे। या घटनेत चोरटे पळून जाण्याच्या तयारीत असताना दोन्ही पोलिसांशी त्यांची झटापट झाली। यात दोन्ही पोलीस किरकोळ जखमी आहेत। घटनेचा तपास सुरू आहे। जी नाकाबंदी चालण्याचं कारण आहे, इलेक्शनचे दिवस आहेत, आचारसंहिता चालू आहे। त्या दरम्यानच्या काळात एक फोन आला होता की इथं काहीतरी एक 4-5 मोटरसायकलीवर 10-15 जण आलेले आहेत, अनोळखी आहेत आणि इथं म्हणजे एक दहशत माजवण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे पोलीस फोर्स इथं आलेला आहे आणि त्यांच्यावर जे काय ज्या पद्धतीनं योग्य ती कारवाई करण्याचं काम चालू आहे। दरम्यानच्या काळात इथं नाकाबंदीवरून मोटरसायकल चेक करायचं काम पोलीस करत आहेत। परिस्थिती शांत आहे। सर, दंगा करणाऱ्यामध्ये कुणाला पोलिसांनी अटक केली आहे का? अद्याप नाही, शोध लागणार आहे। त्यासाठी वेगळी टीम तयार केली आहे आणि सर, असं ऐकण्यात आलं की त्यांना 2 मोटरसायकली तोडल्यात। हां, बरोबर आहे, 2 मोटरसायकलची मोडतोड केलेली आहे। त्या पद्धतीनं त्यांची फिर्याद घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे। नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या वतीने डॉक्टर पंडित नंदकिशोर कपोते यांच्या 25 शिष्यांनी नुकतीच पुणे नवरात्रोत्सवात आपली कला सादर केली। त्यास रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला। डॉक्टर नंदकिशोर कपोते यांच्या शिष्यांनी प्रारंभी गणेश वंदना सादर केली। यानंतर मराठी गीत, संगीत आणि पंडित बिरजू महाराजांचा तराना आणि देवीची विविध रूपे यांची सुरेख गुंफण करून देवी स्तवन सादर केलं। या नृत्य सादरीकरणानं रसिकांची मनं जिंकली गेली। यावेळी अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या हस्ते डॉक्टर कपोते यांच्या शिष्या निकिता सिंग आणि त्यांच्या सहकलाकारांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमात निकिता सिंग, भावना सामंत, नुपुर जोशी, अश्विनी सुपेकर, पद्मा सोनवणे, मिलिंद सोनवणे, अनिकेत ओवाळ, स्वाती मठपती, अनिकेत ओवाळ, निरंजन कसबे, पूजा साळवे, राजश्री धोंगडे, अपूर्वा धर्माधिकारी, पूजा पुजारी, प्राची पाचघरे या कलाकारांनी सहभाग घेतला होता। चिंचवडगाव पोलिसांना 2 सोनसाखळी चोरट्यांना पकडण्यात यश आले। दरम्यान या चोरट्यांना पोलिसांनी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा कथेप्रमाणे पकडले। डिझेलचे दर 1 रुपया प्रति लिटरनं कमी होण्याची दाट शक्यता आहे। जर डिझेलचे दर उतरले तर गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच हे दर कमी होणार आहेत। तर पेट्रोलचे दर सुद्धा 1.25 रुपयांनी उतरण्याची दाट शक्यता आहे। आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होऊ शकतात। गेल्या महिन्यात डिझेलच्या विक्रीत सरकारी कंपन्यांना होणारा तोटा संपला। त्यानंतर 16 सप्टेंबरपासून सध्याच्या डिझेलच्या दरांमुळे 1 रुपयाचा फायदा सुरू झाला होता। त्यामुळेच हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्याने देशांतर्गत इंधनाचे दर कमी होतील असा अंदाज आहे। गेल्या महिन्यात डिझेलच्या विक्रीत सरकारी कंपन्यांना होणारा तोटा संपला। त्यानंतर 16 सप्टेंबरपासून सध्याच्या डिझेलच्या दरांमुळे 1 रुपयाचा फायदा सुरू झाला होता। त्यामुळेच हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाण्याची शक्यता आहे। 29 जानेवारी 2009 रोजी डिझेलच्या दरात 2 रुपयांची कपात करण्यात आली होती। त्यानंतर प्रथमच डिझेलच्या दरात ही कपात अपेक्षित आहे। याशिवाय विधानसभा निवडणुकांनंतर डिझेलचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त होण्याची शक्यता आहे। गुगलची जगप्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट ऑर्कुटचा आज शेवटचा दिवस आहे। ऑर्कुट आजपासून इतिहास जमा होणार आहे। सोशल नेटवर्किंगमध्ये ऑर्कुट आउटडेटेड झाल्याने गुगलनं हा निर्णय घेतलाय। एक काळ असा होता की ऑर्कुट ही एकमेव सोशल नेटवर्किंग साईट होती आणि तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय होती। पण युजर्समध्ये तिची लोकप्रियता कमी झाल्यानं गुगलने ही साईट कायमची बंद करण्याचा निर्णय घेतलाय। पण युजर्सच्या अनेक आठवणी, फोटो साईटवर अजून सुद्धा उपलब्ध आहेत। त्यामुळे जुने युजर्स त्यांचा प्रोफाईल डाटा, पोस्ट आणि फोटोंचा बॅकअप घेऊ शकतात। पण आता नवीन अकाउंट मात्र बनवणं शक्य नाहीये। दशकभर तरुणाईमध्ये क्रेज असलेली ही साईट आज बंद होते। पण त्याआधीच काहींनी फेसबुक आणि ट्विटरवर ऑर्कुटला श्रद्धांजली दिली आहे।
काही युजर्सने ऑर्कुड सोबतच्या आठवणींना उजाळा दिला तर काहींनी विनोदी ढंकात साईटला अलविदा केलाय. 24 जानेवारी 2004 रोजी लॉन्च झालेल्या या साईटनं ब्राझील आणि भारतात आपली पकड मजबूत केली होती, पण दुर्दैवानं इतर देशांमध्ये साईटने फारशी कमाई केली नाही. फेसबुक आणि ट्विटरच्या आधी ही साईट भारतीय युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय होती. यूट्यूब, ब्लॉगर आणि गुगल प्लसमुळं ऑर्कुडचं महत्त्व कमी झालं आहे. त्यातच आता व्हॉट्सअप आल्यानं ऑर्कुड सोशल नेटवर्किंगमधून बाहेर फेकलं गेलं आहे. ऑर्कुड अकाउंट बंद करण्याआधी गुगल सर्व युजर्सचा डेटा आर्काइव्हमध्ये टाकेल. जर तुमचंही ऑर्कुडवर अकाउंट आहे आणि कोणतीही माहिती किंवा डेटा गुगलवर सेव्ह नसावा असं वाटत असेल तर आजच ऑर्कुड अकाउंट डिलीट करा. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाला 1-0 असं पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केलाय. या विजयासह भारतानं तब्बल 12 वर्षांनंतर एशियाडची अंतिम फेरी गाठली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघानं 2002 मध्ये फायनलमध्ये प्रवेश केला होता, तर त्याआधी 1998 मध्ये भारताने आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली होती. सामन्याच्या दोन्ही हाफपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही, पण तिसरा हाफ संपायला 1 मिनिट शिल्लक असताना भारतातर्फे आकाशदीप सिंगनं एकमेव विजयी गोल केला. आता फायनलमध्ये भारताचा सामना पाकिस्तान, चीन या संघातील विजेत्यांबरोबर होणार आहे. भारत सुवर्ण पदक जिंकण्यात यशस्वी झाला तरच रिओ ऑलिम्पिकचं भारताचं तिकीट कन्फर्म होणार आहे. आगामी आठवडाभरासाठी तुम्हाला काही मोठी खरेदी करायची असेल तर तुम्हाला पैशांची आवश्यकता भासणार. त्यामुळे आता लवकर ATM मधून तुमच्या नियोजित खर्चाचे पैसे काढा, कारण येते 7 दिवस बँकांना सुट्टी आहे. मंगळवारपासून 7 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. 7 दिवस सुट्टी असल्यानं ATM मध्ये पैशांचा खडखडाट होऊ शकतो. 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला बँकेच्या पब्लिक डिलिंगचे हाफ इयरली क्लोजिंग असल्यानं सुट्टी आहे. तर 2 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत सलग 4 दिवसांचा सार्वजनिक सुट्टी असल्यानं बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळं आपल्याला लागणारे पैसे लवकरात लवकर काढून घ्या. सुट्टीच्या काळात ATM मधून पैसे काढण्याची सुविधा असते, मात्र त्या काळात सणासुदीमुळे ATM मधून जास्त पैसे काढले जातात. त्यामुळं ATM मधले रक्कम संपण्याची दाट शक्यता असते. कशा आहेत 7 दिवसांच्या सुट्ट्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर बँकेची हाफ इयरली क्लोजिंग, 2 ऑक्टोबर गांधी जयंती, 3 ऑक्टोबर विजयादशमी, 4 आणि 5 ऑक्टोबर शनिवार आणि रविवार, 6 ऑक्टोबर बकरी ईद. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गुजरातीतून केम छो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डिनरमध्ये स्वागत केलं. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या समारंभाच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांना पहिल्यांदाच अनौपचारिकपणे एकमेकांशी बोलण्याची संधी मिळाली. यावेळी मोदींनी ओबामा यांना भगवद्गीतेची गांधीजींच्या विवेचनासह खादीच्या कापडात बांधलेली विशेष प्रत भेट म्हणून दिली. त्याचबरोबर मार्टिन ल्युथर किंगचा भारतात झालेल्या भाषणाची ऑडिओ सीडी आणि एक दुर्मिळ फोटो मोदींनी ओबामांना भेट दिला. राष्ट्राध्यक्षांच्या या समारंभास त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा या मात्र उपस्थित नव्हत्या. या समारंभात सुमारे 20 अन्य उच्चस्तरीय अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते. या मेजवानीला ओबामा यांच्यासह अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन, सेक्रेटरी ऑफ स्टेट जॉन केरी उपस्थित होते. मोदी यांच्यासह भारतातर्फे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि भारताचे अमेरिकेमधील राजदूत एस जयशंकर उपस्थित होते. नवरात्रीचा उपवास करत असलेले मोदी यांनी मेजवानीतही काहीही खाल्लं नाही, फक्त कोमट पाणी घेतलं, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. ओबामा आणि मोदी यांच्यात जवळपास 2 तास चर्चा झाली. व्हाईट हाऊसच्या बाहेर अमेरिकेतल्या गुजराती समुदायानं सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. भारताचं मिशन मार्स यशस्वी झालं आणि सर्वांच्याच मनात मंगळाविषयी कुतूहल निर्माण झालं. एका चिमुकल्यानं आपल्या वडिलांच्या मदतीनं इस्रोला एक बाळबोध प्रश्न पाठवला होता आणि चक्क इस्रोनं त्याला उत्तरही पाठवलंय. आपल्या सौरमंडळात किती आणि काय काय रहस्य दडलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आपले वैज्ञानिक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. पण अशाच एका चर्चित वैज्ञानिक प्रयोगांबद्दल एखाद्या लहान मुलाच्या मनात काय काय प्रश्न येत असतील याचा कधी विचार केलात? भारताचं मिशन मंगळ नुकतंच यशस्वी झालं.
भारतानं धाडलेलं यशस्वीरित्या मंगळ ग्रहावर दाखल झालं. त्यानंतर इस्रोनं ऑर्बिटरनं पाठवलेला एक फोटो प्रसिद्ध केला. यावर एका 5 वर्षाच्या मुलानं आपल्या वडिलांच्या मदतीनं इस्रोला ट्विट करून म्हटलंय की अरे हा मंगळ तर पृथ्वीसारखाच दिसतोय. त्यानंतर त्यानं आपल्या 14 वर्षांचा झाल्यावर आपणही ॲस्ट्रोनॉट होऊ शकतो का असाही प्रश्न विचारला. मुलाचा हा प्रश्न पाहिल्यावर इस्रोच्या टीमनं याचं उत्तर देण्यास अजिबात वेळ लावला नाही. इस्रोनं या मुलाला मग मंगळ ग्रहाबद्दल आणखी माहिती दिलीच आणि आणखी बरंच काही करणं बाकी असल्याचंही म्हटलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिवसेना उमेदवार सुलभा उबाळे यांना दिलासा, उमेदवारी अर्ज ठरला वैध. 5 दिवसांच्या सुट्ट्यांचा लाभ घेण्यासाठी उमेदवार सरसावले. गुरुवारपासूनच 5 दिवस प्रचाराचा उडणार धुरळा. विलास लांडे यांना मंत्री करण्यासाठी सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करा, नगरसेवक अजित गव्हाणे यांचं आवाहन. डिझेल 1 रुपयांनी स्वस्त होणार तर पेट्रोल दरात $2.25 रुपयांची कपात होण्याची शक्यता. 5 वर्षानंतर पहिल्यांदाच उतरणार डिझेलचे दर. आणि दशकभरानंतर ऑर्कुटला लागणार टाळं. सोशल नेटवर्किंगमध्ये ऑर्कुट होणार इतिहास जमा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा फक्त KB9 न्यूज. नमस्कार.